काय म्हटले? आणि आर्या शौर्याला पण ताईने कपडे घेतले बर्थडे साठी. नवरीची चप्पल पण दाखवते. आर्याचा शौर्याचा ड्रेस दाखवतो. माऊनी घेतलाय बर्थडे गिफ्टला. छान असं ही शर्ट. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज तुम्हाला म्हणजे नवरीच्या साड्या, कारण की तुम्हाला सांगितलं तसं माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न, म्हणजेच माझ्या मुलाचं लग्न आहे. तर सुनबाईला कशा साड्या घेतल्या आता आणि त्या साड्या मी तुम्हाला आता दाखवते. काल आम्ही शॉपिंगला गेलो आणि फायनली कोणत्या साड्या घेतल्या. तर ही आहे नवरीच्या लग्नाची साडी. कॅमेरामॅन फोकस करू जवळ या थोडंसं. बघू शकता सुंदर अशी ही साडी, पूर्ण या साडीमध्ये ही पाहू शकता कशी गोंडे आहेत हे छान असे, आणि हे वर्क फुल म्हणजे पूर्ण साडीला हे असं वर्क आहे. आणि साडी पण खूप हेवी आहे ही, वजनाला पण. ही आहे लग्नाची साडी. कशी वाटली. आणि आता ही आहे सप्तपतीची साडी. पाहू शकता याचं पण वर्क किती. ही नऊवारी साडी आहे. ही नऊवारी शिवून घ्यायची तिला. सुंदर असं हे वर्क आहे बघा ब्लाउजला. ब्लाउज काढून आता तुम्ही म्हणता किमती सांगा मॅडम, तर नवरीच्या साडीच्या किमती कशा सांगायच्या. पुन्हा म्हणायची हो तुम्ही एवढ्या घेतल्या महागाच्या म्हणून आम्हाला सांगायलात का. तर किंमत काय सांगू शकत नाही. साडी पाहून तुम्ही तुमचा अंदाजे किंमत लावू शकता. ही पहा किती सुंदर. हे पहा गळ्याचं वर्क आहे आणि त्याला छान अशी लटकनसाठी सुद्धा ही डिझाईन दिलेली आहे. आणि ही समोरच्या गळ्याला सुद्धा वर्क आहे समोरून, आणि हे दोन बाळ्याला. खूप छान. म्हणजे हे कलर पाहता क्षणी तुम्ही म्हणता सोनी मामीसाठी पण तुम्ही असाच कलर घेतला होता. हा कलर रिच दिसतो पण आणि आहे पण. आणि ही नऊवारी साडी याचा पदर दाखवतो. सुंदर असा हा पदर. आणि ही साडी घातल्याच्या नंतर एकच नंबर दिसणार आहे. आणि अक्षयला पण सेम अशाच कलरची ती धोती वगैरे असते ना, तसं घेतलेले. तर त्याच्यामुळे दोघांचं पण कॉन्ट्रास्टमध्ये खूप छान वाटणार आहे. आणि तुम्हाला फायनली नवरदेव नवरीच्या लग्नामध्ये लुक तर दिसतीलच आपल्या ब्लॉगमध्ये, पण तोपर्यंत म्हणलं साड्या घेतल्याच आहेत तर दाखवून द्यावं एकदा. त्याच्यानंतर हळदीची साडी. ब्लाउज काढतो आता. सुंदर असं फुल वर्क आहे हिला. शेवटपर्यंत ही अशी बॉर्डर आहे आणि त्याचं ब्लाऊजला पण खूप छान अशी डिझाईन आहे. पाठीमागे पण आहे, ही पाठीमागच्या गळ्याला आणि बाहेरनं पण आहे, दोन्हीकडनं पण. तर हे ब्लाऊज पीस. आणि
आणि आता कोणते काढ ना. साखरपुड्याची एक साडी काढते दोन. आणि एक साडी सुंदर अशी ही पहा जवळ हे पहा वर्क कसं छान आहे. आणि एकदम मस्त ही साखरपुड्यासाठी साडी घेतलेली, कारण की पूर्ण साड्या काठापदराच्या घेण्यापेक्षा हळदीला आणि ह्याला वेगळी म्हणजे पार्टीवेअर साडी घेतलेली साखरपुड्यासाठी. आणि याचं कॉन्ट्रास्ट असं छान असं ब्लाऊज पण आहे. ब्लाऊज पीस दाखवते, काढावंच लागणार आहे शिवण्यासाठी. फुल ब्लाऊज नाही सारखंच वाटतं, डिझाईन आहे फुल हेअर. हे बघा ब्लाऊजला हा कलर कसा असा स्टँडर्ड रिच वाटतो, त्याच्यामुळे ही पण घेतली. राहते याची ब्लाऊज काढा. आणि नवरीसाठी ओढणी घेतलेली छान अशी. किती सुंदर आहे त्याचं घेऊन टाकलं. काय म्हटले हे बघा. छान अशी ओढणी मस्त ही पहा ओढणी पण. ही आमच्या ताईला घेतलेली साडी बघा, आहेराला तिकडली नवरीच्या इकडून ताईला घेतली. छान अशी छान साडी आहे. आणि ही नवरीची साडी नाही. त्याच्यानंतर म्हणजे माझी साडी, मी लग्नाची साडी घालणार आहे ती दाखवायची का? सोनी खालून बघायली कॅमेऱ्याच्या. दाखव काय काय म्हणतो दाखवून गेली. फायनली साडी पहा, साडीचं वर्क कसं भारी आहे का नाही? याचेच पैसे जास्त येतं असं म्हणावं लागेल. आणि सुंदर असं पाठीमागे पण हे गळ्याला पण सेम नवरीसारखंच हे आहे. पाहू शकता हे माझ्या साडीचं ब्लाऊज. आणि पाठीमागे तर पाकिट सुंदरला पण आहे. आणि फुल असं आणि ही घेतली माझ्या बहिणीने साडी माझ्यासाठी, मला लग्नामध्ये नवरदेवाच्या मावशीसाठी साडी. बहिणीचं प्रेम, बहिणीने एवढ्या महागाची साडी घेतली. पहा साडी किती छान आहे. दिसली? आणि आता अजून एक साडी सेम अशीच ताईला पण घ्यायची. आमच्या ताईचा भाऊ घेणार आहे. दोघी बहिणीला सेम सेम साड्या घेणार आहोत.
ती साडी दाखवायची नाही आम्हाला. पण ही माझी साडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. नवरीच्या तर छान आहेत. दाखव का दाखव. आणि आर्याश्वर्याला पण ताईने कपडे घेतले बर्थडेसाठी. नवरीची चप्पल पण दाखव. आर्याचा शौर्याचा ड्रेस दाखवतो. माऊनी घेतलाय बर्थडे गिफ्टला. छान असं ही शर्ट आणि शॉर्ट किती छान. आर्याला पण नवरी बाई चप्पल दाखवते. सुंदर चप्पल. भारी का नाही. कारण की नंतर लग्न झाल्यावर पण तिला यूज करता येते. कारण की जास्त जर चमकची जर घेतली असते आपण आणि ही कोणत्या बी साडीवर ड्रेसवर पण मॅच होती त्या हिशोबाने घेतलेली. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आज परत काय राहिलं नवरीचं दाखवायचं. अक्षुभयाने घेतलेला ड्रेस बघा. आमच्या आर्याला काही असं व्हाईटच पाहिजे असते टॉप. तिचं फेवरेट आहे. पहा तिच्या चॉईसवर घेतला व्हाईट टॉप आणि ही जीन्स. ते अक्षुभयाकडून आणि माऊकडून बर्थडेचे गिफ्ट. दोघींचे 2 ड्रेस. आमची ताईची साडी दाखवू दे ना पण मी दाखवणार आहे. ताईला ताईच्या भावाने सेम माझी आणि ताईची साडी सारखीच आहे बघा. सेम डिझाईन सेम सेम सगळं. बहिणीच्या साड्या म्हणजे मला ताईने घेतली आणि ताईला सेम माझ्यासारखी साडी ज्ञानूमामाने घेतलेली आहे आहेरासाठी. आणि ज्ञानूनी ताईला घेतली, ताईनी मला घेतली. आणि अशा सेम सेम साड्या दोघी बहिणी अक्षयच्या लग्नामध्ये घालणार. सासूबाई म्हटल्यावानी. आणि त्याच्यानंतर मग आमच्या नवरीची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली, आमच्या होणाऱ्या सूनबाईची, तर आवडली का, कोणती साडी जास्त आवडली कमेंटमध्ये सांगा. आणि सूनबाईची चप्पल, भरपूर सारं मेकअपचं सामान वगैरे ते पण घेतलेले. पण साड्या दाखवल्या तुम्हाला. बाकीचं मी जेव्हा लग्नाचे ब्लॉग करत राहील तर तेव्हा दाखवेलच. आणि आता आर्याशौर्याचा बड्डे आणि सोनी मामीचं डोहाळे जेवण पण आहे उद्या. तर त्याची